तर दादा आपण बघितलं तर आपल्या मंडळाचं नाव अखिल चंदनवाडी, पण आपलं मंडळ अजून एक नावाने ओळखलं जातं, ते म्हणजे गोड गणपती. एक वेगळं नातं विजय खातून बरोबर आमच्या मंडळाचं वेगळंच नातं आहे. दादा तुमच्या परिसरामध्ये बोला, अखिल चंदनवाडी हा एक ब्रँड बोलू शकतो. आणि असं पोलिसांचे पोलीस एक स्थानिक पोलीस आहे त्यांना आम्ही बोलवतो. परत तुमच्या जेटी हॉस्पिटलच्या ज्या नर्स आहेत, आमच्याकडून सगळं नर्स त्यांच्याकडून आमच्या मंडळावरचं आगमनाच्या वेळेला जे ओमकार बेंचो पार्टी याचे मालक आहेत विलास पाटील. 1989 पासून तो आमच्या बरोबर आहे. म्हणजे हा गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. प्रतिष्ठा ऋतवानी प्रेझेन्स द बाप्पा पॉडकास्ट मध्ये परत एकदा तुमचं स्वागत करतो. तर प्रतिष्ठा ऋतवानी ठाण्यातलं एक लोकल चॅनल आहे, तर तुम्ही त्यांचा पेज युट्यूब, फेसबुक या इंस्टाग्रामवर चेक करू शकतात, किंवा मी डिस्क्रिप्शन मध्ये त्यांची लिंक देऊन ठेवू. तर मी प्रथमेश नगरकर आणि मी प्रणव गावडे. तर मित्रांनो, या पॉडकास्टमध्ये एका अशा मंडळाशी वर्क करून घेणार आहे. तो मंडळ कित्येक वर्षापासून खूप लोकप्रिय झालाय व त्यांनी मूर्ती व डेकोरेशनसाठी प्राइज पण भेटलंय त्यांना. तर आज आपल्यासोबत इथे उपस्थित आहे अखिल चंदनवाडी गोड गणपती या मंडळाचे अध्यक्ष व कार्याध्यक्ष सुधीर दादा आणि सुनील दादा. नमस्कार. नमस्कार. दादा, कसं वाटतंय आज आपल्या पॉडकास्टला येऊन? खूप छान वाटतंय, तुम्ही इकडे आलात, आमची मुलाखत घेताय, खरंच बरं वाटलं. तर दादा, आपल्या मंडळाचा प्रवास कसा राहिलाय? पहिल्या वर्षापासून आज आपण 49th इयर पर्यंत आलो, तर आपली जर्नी कशी राहिली आहे? मंडळाचा प्रवास सांगायला गेलो तर खूपच छान आहे. म्हणजे सुरुवातीच्या काळात इतकी प्रसिद्धी नव्हती त्यावेळेला. आता जसं आपण बघतोय सगळी थोडस गणेशवाला एक वेगळं रूप आलेलं आहे मंडळाला फक्त, तर ते त्या काळात एवढं नव्हतं. पण आता मागच्या 30 वर्षापासून आमच्या मंडळाची जी घोडदौड आहे ती इथपर्यंत ती भरपूर मोठी आहे. तेवढा सांगू शकणार नाही थोडक्यात. पण तो या विभागात जवळपास साऊथ मुंबई म्हणण्यापेक्षा की कोल्हापूरपासून ते गिरगाव पर्यंत आम्ही, मला वाटतं, खूप उशीर आलोय. आमच्या आवड पण मोठे गणपती आहेत ज्या त्यांना 70 वर्ष होऊन गेले, 80 वर्ष होते. जिथे आता आपण बसलोय या इथले एक मंडळ आहे त्यांना 90 वर्ष होऊन गेलेली आहे. आणि त्यांचं आम्ही बघितलेलं आहे. ते उत्सव इथे करायचे, या वाट्यावा ते मंडळाचे उत्सव करायचे, ते आम्ही बघायचो लहान असताना आम्ही दोघंही. आणि आमच्यावर आज एक सांगायचं म्हटलं तर आज ज्या ठिकाणी बसतोय पाठीमागे जी तुम्ही खुर्ची बघताय ती खुर्ची या मंडळाचे मानस सचिव पांडुरंग गणपत सकपाळ ते इथे बसायचे. 2 वर्षापूर्वी त्यांचं निधन झालं. तर आमच्या मंडळाचा आधारस्तंभ सर्व आहे. ज्या गेल्या 30 वर्षाची मंडळाची प्रगती आहे ती यांनी जी सुरुवात केलेली आहे, आणि त्याच्यावर आम्ही, मी तर अध्यक्ष आता गेले 5-7 वर्ष आहे, कार्याध्यक्ष म्हणून मला जवळपास 21 वर्ष हेच आहेत. आणि खूप चांगला प्रवास आहे, बरं वाटतं इथपर्यंत आलो. पण त्याच्या पुढे आता जी आमची तिसरी पिढी आहे ती पण तेवढीच चांगल्या उत्साहाने काम करते. त्यांचा पण सहभाग गेले 10 वर्ष आहे आमच्या मागच्या तिसऱ्या पिढीचा. म्हणजे आम्ही दुसरी, आम्ही पहिली. ज्यावर जे सिनियर होते आमच्यापेक्षा ते होतेच, पण त्याच्यानंतर आम्ही दुसरी म्हणू, आम्ही दुसरी, पहिली नाही म्हणता येणार, पण तेव्हा आम्ही वयाचा फरक पडतो ना तो. आणि तिसरी जी पिढी आहे जी आता 10-15 वर्ष काम करते ती पण चांगल्या पद्धतीने मंडळाला व्यवस्थित घेऊन चाललेली आहे. तर दादा, आपण बघितलं तर आपल्या मंडळाचं नाव अखिल चंदनवाडी, पण आपलं मंडळ अजून एक नावाने ओळखलं जातं, ते म्हणजे गोड गणपती. तर दादा, हा गोड गणपती नावाचा किस्सा काय आहे? पूर्वी मंडळाचं नाव होतं बाळ गोपाळ सार्वजनिक गणेश मित्र मंडळ. अखिल चंदनवाडी हे नाव मला 10 वर्ष होऊन गेले, 10 ते 12 वर्षापूर्वी चालू गेले. कारण एवढा चांगला प्रतिसाद मिळाला आहे ना त्याला, तर तो चंदनवाडी म्हणजे आता ही पूर्ण चंदनवाडी आहे इथपर्यंत, तर तो कॉर्नरला बसतो म्हणून तो चंदनवाडीत आहे. पण आम्ही ठरवलं की आता एक सांगायचं म्हणजे, प्रामुख्याने सांगायचं म्हणजे काय माहिती की या विभागात फक्त एकच धर्म नाहीये, आणि सर्व विविध धर्माचे लोक आहेत. ते जैन धर्म आहेत, मुस्लिम्स आहेत, कॅथलिक ख्रिश्चन धर्माचे आहेत, आणि आपण हिंदू महाराज. पण आम्ही तसा कधी भेदभाव आमच्या मंडळामध्ये झालेला नाही, आणि याच्या पुढे होणार नाही तो. त्यामुळे आमच्या मंडळ ह्या गोड गणपती बौद्ध धर्माचे पण आहेत, सगळे लोक येतात. म्हणून आम्हाला ते एक नाव बदलावं असं वाटलं की अखिल चंदनवाडी ठेवूया आपण. त्यानिमित्ताने अजून सगळे जोडले जातील, हेच उद्दिष्ट फक्त आहे. आणि गोड गणपती तुम्ही म्हणाल तर
काही छोटी म्हणजे आमच्या जे लहान मुलं आहेत ते एका भक्ताने त्याला सुरुवातीला 1992-91 साली जेव्हा त्याची काय मनोकामना पूर्ण झाली तर अचानकच आम्हाला समोर गणपती निघताना असा घोडा लागलाय. म्हणजे घोडा का लागलाय मध्ये एवढा मोठा ते BHC असतं ना, तर त्यांनी साखर घेऊन उभा होता. साखर त्याने अशी अभिषेकच्या रूपात त्यांनी सुरुवात केली अशी त्या काला गणपतीवर. मग त्या वर्ष आम्ही काय एवढं हे नाही केलं. तो जे पहिलं प्रथम वर्ष होतं म्हणून मग नंतर ती प्रथा चालू झाली हळूहळू. मग नंतर आम्ही काय ठरवलं, एक 5-6 वर्षानंतर तिची साखर जी अभिषेक म्हणून जे लोक ते गणपतीला अर्पण करतात ना, ते संपूर्ण रस्त्यावर तिची पसरली जाते आणि मग ती पायाखाली येते. मग आम्ही त्यांना काय समजून सांगितलं नंतरच्या काळी 5-6 वर्षानंतर की बाबा तुम्ही साखरेला तुमची जी मनोकामना पूर्ण होतात, तुमची इच्छा पूर्ण होतात, हरकत नाही, थोडी मुठभर ठेवा, चिमुटभर ठेवा आणि ती साखर आम्ही जमा करतो. ते आता गेले जवळजवळ 20 वर्ष आम्ही ती प्रथा काय केली, ती साखर जमा करून मग जेवढे पण आमचे हितचिंतक आहेत, वर्गणीदार आहेत, कार्यकर्ते संपूर्ण आहेत, वाडीमध्ये संपूर्ण आणि वाडी प्रसादाच्या स्वरूपात ती आम्ही प्रत्येकाच्या वाटतो. घरपोच करतो. एक श्रीफळ आणि साखर. तर ते हा एक उद्दिष्ट. आणि गोड गणपती म्हणाल तर इथे जे जे कार्यकर्ते होते, आता एक प्रथमेश सकपाळ आहे, सिद्धेश आंग्रे आहेत, शैलेश वाळवे आहेत, ही जी टीम आहे मुलांची, मग दीपक आहे, या लोकांनी गोड गोड म्हणतो गोड गणपती, साखर गोड ना म्हणून गोड गणपती असं एक ते टायटल आहे आमचं रजिस्टर आहे. म्हणजे इतर मंडळाचं तुम्ही म्हणता ना, म्हणजे कोण राजा म्हणतो कोण आहे, तसं आमच्या मंडळाचा हा वेगळा रूप आहे. एक विशेष नाम ते आहे गोड गणपती आणि तिथून ती सुरुवात झाली. ते तुमच्यासारखी तरुण मुलं होती जी आता आहेत त्या अजून मंडळामध्ये, त्यांनी ते चालू केलं. तर आता परेल वर्कशॉपमधून तुमचं आगमन होतं, मग तिथे माहोल कसा असतो? खूप जल्लोषाचा, खूप जल्लोष असतो. बघता तुम्ही किती पब्लिक येतो, लाखोनी पब्लिक येतो, कुठून कुठून लोक येतात. खास गणपतीचं म्हणजे शूट करायला येतात. गणपतीचं आगमन सोहळा तो शूट करण्याकरता येतात ते. पण उत्साह खूप जल्लोषाचा असतो. कारण वर्षाने एकदा, म्हणजे गेल्या वर्षी गेलेला परत या वर्षी एकदा येतो ना, परत गणपती वर्षात एकदा येतो, म्हणून तो जल्लोष असतो. दादा आपण बघितलं तर आपली मूर्ती परेड वर्कशॉप मधून निघते, तिथे ठाकूरद्वारला थांबते आणि ठाकूरद्वारला आपली एक महाआरती होते गोड गणपतीची. ती महाआरती बघायला लोक लांबून लांबून येतात. तर ही आरतीची परंपरा कुठून चालू झाली? ती फार रंजक आहे. म्हणजे हा प्रश्न चांगला आहे तुझा. कारण आम्ही सुरुवातीपासून आमच्या मंडळावरचा आगमनाच्या वेळेला जे ओमकार बेंचो पार्टी याचे मालक आहेत विलास पाटील. 1989 पासून तो आमच्या बरोबर आहे. म्हणजे हा एक 87 पासून 87, पण हा एक 87, पण एक प्रकारची जसे विजय खातू आमचे मूर्तिकार आहेत ना, तसा वाद्य म्हणून हा एक आमच्याशी अटॅचमेंट आहे. आजपर्यंत आम्ही त्याचा वाद्य बदलले, कुठलाच वाद्य बदललेला नाही, त्याला बदललेला नाहीये. त्यांनी एक खंड नाही पडलाय. तो कंटिन्यू आगमनाच्या वेळेला तो पहिला कॉल असतो त्याचा, तो सुद्धा पहिला कॉल. म्हणजे त्याचा तो व्यवसाय सुरू होतो ना, उत्सवातला व्यवसाय सुरू होतो ना, तर हा त्याचा पहिला वेळा तो मानाने सांगतो. तिथे श्रीफळ पुरतो, गणपती चरणी ठाकूरचा गणपती येतो, त्याच्या चरणी श्रीफळ वाढवून तो सुरुवात, त्यांनी जी सुरुवात केली ना आरती घ्यायची, ती ही प्रथा चालू झाली आहे. हे मंडळाने नाही केलेलं आहे, त्यानेच केले. सर्व त्याने केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे त्या आज आरतीला एक वेगळं स्वरूप आलंय. आणि यासाठी लोक खास एक आगमनाच्या वेळेला तिथे जमतात, खूप लांबणे येतात. काही वाडीत जे आमचे काही सोडून गेलेले आहेत त्यांनाही माहिती पडलेलं आहे. त्यांच्यावर सुद्धा ऐकून नातेवाईक असं तुम्हाला माहिती पडलं, तुमच्या मित्र म्हणजे हा पूर्ण काऊन इतका भयंकर होता. त्यावेळेला आम्हाला आमचे पोलीस स्टेशनचे वाहतूक आणि स्थानिक पोलीस स्टेशन खूप मोठं सहकार्य आम्हाला मिळतं. ते फार विशेष. आणि एवढे भक्त त्यांना कोणाला नाराज करू शकत नाही. आणि आमचे कार्यकर्ते पण तेवढंच चांगलं हँडल करू शकतात. आजूबाजूचे मंडळ पण असतात, त्यामुळे सहकार्य एकमेकाला आम्ही सगळं करत असतो. शेवटी उत्सव आपला आहे, तिथे कोणाचा जास्त आणि कोणाचा कमी हा इथे मुद्दाच नाहीये. बरोबर. त्यामुळे उत्सवात सगळ्यांनी सामील व्हा, आपलं म्हणून तो पुढे घेऊन चला. दादा तुमच्या परिसरामध्ये बोला, अखिल चंदनवाडी हा एक ब्रँड बोलू शकतो. मग जेव्हा ही मूर्ती एरियामध्ये येते तर लोकांचं रिएक्शन कसं असतं? लोक खूप उत्साहित असतात. कारण आमच्या मंडळाचं एक विशेष काय झालंय, विजय खातून पासूनच आम्ही मंडळाची जी अटॅचमेंट झाली आहे ना, तो लगाव झालाय. तो खास चंदनची मूर्ती कशी बनवावी, आणि आमच्या मूर्तीचं की आम्ही डुप्लिकेशन करत नाहीये. म्हणजे असं स्पर्धा म्हणून नाही, स्पर्धा म्हणून दरवर्षी वेगवेगळी मूर्ती त्यातले असते. वेगळे. तसे आमच्याकडे आता सांगायचं म्हटलं तर आमच्याकडे जे आमचे जुने सजावटकार होते, विजय महादेव साबळे मंडळाचे खंदे काढतात, उत्कृष्ट सजावटकार, अगदी प्रचंड मेहनत. तर त्यांच्याकडे जी कल्पना असायची ना मूर्तीची, तर त्या डिझाईन ते पण विजय आणि त्यांच्यावर हे सुद्धा असायचे खास.
आम्हाला पण एक थोडासा, मला तरी थोडासा छोटासा अंश करायचा माहिती आहे, पण हे जास्त होते. कार्याध्यक्ष सुधीर साळवी हे त्यांच्यावर जास्त असते. आम्ही जायचो बरोबर, आणि त्यातून आमचे खजिनदार 5-6 जणांचे एक वेगळं नातं विजय खातून बरोबर आमच्या मंडळाचं आहे, वेगळंच नातं आहे. आणि हा सिद्धेशच्या बद्दल तुम्ही म्हणाल ते पण मी त्याच्यावर घेऊन जातोय, कारण सिद्धेश दिघोळे म्हणाल तर अगदी वाटतं वयाच्या 20 वर्षामध्ये त्याला ओळखत असते त्याला. मग तो अगदी जी आमच्या गणपती तेव्हा मोठ्या ट्रॉली घेऊन द्यायचा ना, मग तेव्हा गणपती आमच्या हातात द्यायचा, कुठपर्यंत चिंचतो होईला. कारण त्यात विजय खातूंचे कारखाने 3 ठिकाणी झालेत मला वाटतं. एक चिंचपोळच्या ब्रिजच्या जवळ झालाय, पूर्वी आम्ही तिथून आणायचो. त्याच्यानंतर मला वाटतं पलीकडे गेलं ना, तिकडे चिंचपोळला गणपती तेवढंच एरिया आसपास. आणि परेल वर्कशॉपला गेलं 15 वर्षापासून जाते त्या, ती मोठी त्यांनी जागा घेतलेली विजय खातून. तर हे असं नातं आहे. आणि विजय साबळे हे त्यांच्याशी इतके जवळ होते ना, त्यामुळे ते मूर्तीचं एक वेगळं चेंजेस, म्हणजे अगदी जाणं तिकडे बघणं, नाही खातू हे बरोबर नाही होतं. त्यामुळे एवढे साबळ्यांचं त्यांचं, ते स्वतः पण आर्टिस्ट आहे, हे पण आर्टिस्ट आहे, पण त्यांच्यामध्ये अजून त्यांना पण तेवढी रंगसंगतीबद्दल आम्हाला पण थोडीफार माहिती जाणकार, तिथूनच आम्ही सगळं शिकून आलोय. आणि विशेष सांगायचं म्हटलं तर मागच्या प्रवासात मला एक शब्द सांगायचा राहून गेला, कारण आजपर्यंत जे आम्ही करत आलोय, आमच्या मागची पिढी पण आमच्याबरोबर आहे. डेकोरेशन आम्हीच करतो, बाहेर वगैरे कुठे देत नाही. आता मोठ्या शेतकऱ्याचे म्हणजे थोडं द्यावं लागतं. आता गेले 4-5 वर्ष आम्ही देतो, पण इतक्या वर्ष तर आम्ही स्वतः करतो ना, ती मजाच वेगळी होती. आता ते शक्य नाहीये. आता मुलांचा अभ्यास, नोकऱ्या, ह्या गोष्टी आता सणामध्ये तेवढा नाही आहे मॅनेज करू शकत. तो काळ वेगळा होता, आताचा काळ वेगळा आहे. तर आता गेल्या वेळी बाहेरचे कलाकार येतात, आणि काही मुलं पण असतात आमच्या बरोबर. आमच्या वाडीत मंडळाची कला जी मुलं आहेत आमच्या मागची पिढी, ती पण चांगली उत्कृष्ट करतात सगळं. आता तुम्ही येताना बघितलं असेल तिथे सगळं काम. तर विजय साबळेंचाच मुलगा ह्यावेळेला केदारनाथचं हे करतोय डेकोरेशन. हा, तो स्वतः आर्टिस्ट आहे. त्यांनी पण खूप मंडळी माहिती त्यांनी काम घेतलेलं आहे, गेल्या वर्षी बाहेर करतो. कलागिरीचं म्हणलं नाव आहे त्यांचं सुद्धा. तर तो आता त्यांचाच मुलगा आहे विजय साबळेंचा. तर यावर्षी केदारनाथचं स्वरूप, मंदिराचं स्वरूप आमच्याकडे साकारणार आहे. दादा, आपण बघितलं असेल तर आपली जी मूर्ती आहे ती आधी विजय सर खातू बनवायचे, नंतर रेश्माताईकडे आपण गेलो, आणि त्यानंतर आपण एक मूर्तिकार चेंज केला. त्यानंतर सिद्धेश दादाकडे आलो. तर सिद्धेश दादाकडे यायचं रिझन काय होतं आपलं? नाही, हा प्रश्न थोडा जटिल आहे तुझा. कारण विजय खातू असताना तेव्हा त्यांची कन्या तिकडे येत नव्हती. जेव्हा विजय खातू जोपर्यंत होते तोपर्यंत. नंतर 19ला गेले ना, 16ला गेले विजय खातू. 16ला गेले बरोबर विजय खातूंचा निधन. हो, 16लाच गेले ना, राजवंशाची शेवटची मूर्ती. हा, 16ला. त्याच्यानंतर मग त्यांच्या मुलीने वडिलांचा व्यवसाय पुढे सुरू केला, पण त्यांच्याशी आपले संबंध चांगलेच होते. असं काय नाही, मूर्तिकार चेंज करणं हा कधी मंडळाचं उद्दिष्ट नव्हतंच. ते अनाकन्य झाले, उद्दिष्ट नव्हतंच ते चेंज करणं. याच्यामध्ये काय आम्ही खास काय असं, आम्हाला सगळे सारखे आहेत कलाकार त्यांच्यावर बघतो आम्ही. त्यांनाही तितकं प्रेम आहे आमच्या मंडळावर, आमचंही तितकं त्यांच्यावर प्रेम आहे. त्यामुळे ते नाही सांगू शकत नाही ते. हा त्यांचा व्यवसायाचा हे आहे ना, एक भाग आहे ना. म्हणजे आमची काय म्हणतात ते नातं जे आमचं आहे ते अजूनही आहे, व्यवस्थित आहे. असं काय नाही, बदलण्यामागचं काय असं खास कारण वगैरे असं काहीच नाही. थोडंफार एक काय म्हणतो ना आपण, एक काय म्हणता येईल त्याला, बस एवढं सांगेन मी तुला. बाकी दादा, तुमचं आगमन बघितलं की खूप जल्लोषात होतो. मागच्या वर्षी आम्ही पण आलेलो आगमन बघायला, खूप क्राऊड होता. ते क्राऊड हँडल कसं करतात कार्यकर्ता? मग मगाशी सांगितलं, पण आम्ही तुम्हाला म्हणालो मी की आम्हाला एवढी गर्दी जी होते ती केवळ त्या वाट्यामुळे त्यांनी सुरुवात केली आरतीची, म्हणून ती प्रसिद्ध झाली आरती. आणि वाहतूक पोलीस आणि यांचे सहकार्य असतं, आणि तर जे लोक येतात ते सहकार्य, आणि बाकी आमचे मंडळाचे कार्यकर्ते आहेच सांभाळून घ्यायला. आणि असा कुठला विपरीत प्रकार होणं याची आम्ही विशेष काळजी घेतो, कारण गर्दी आहे. तर तिथे अशी कुठली घटना होऊ नये ती काळजी आमच्या कार्यकर्त्यांना सांगतो का तुम्ही नाचू नका, तुम्ही सगळं हँडल करायचं. नंतर तुम्हीच नाचलं तर सगळं बोजवार होईल. म्हणून आम्ही स्ट्रिक्टली ऑर्डर देऊन ठेवलेली आहे की कार्यकर्त्यांनी कुणी नाचायचं नाही, तुम्ही सगळं ते क्राऊड हँडल करायचं. दादा, आपण बघितलं तर आपण गेल्या 3 वर्षापासून सिद्धेश दादाकडून मूर्ती आणतोय. हे आपलं 4थं वर्ष असेल मला वाटतं. तर सिद्धेश दादाचा आणि तुमचा बॉन्ड कसा आहे? छान आहे.
पहिल्यापासून आतापासून 4 वर्षापूर्वी नाही, अगोदर मी मगाशी म्हणत तुम्हाला अगोदरपासून नाही गेले. मी जेव्हा 2009 पासून 2009 पासून तो मध्ये कारखान्यात द्यायला लागला तेव्हापासून तर आहे. हो. म्हणजे तुम्ही त्यांना जेव्हा मूर्ती आता 4 वर्षापासून देताय तेव्हा तुम्ही त्यांना काय सांगता की मूर्ती आपल्याला अशी हवी? तर ती आपल्या सजावटची आता जे आम्ही काय करणार ना डेकोरेशन सजावट करणार ना, त्या थीम मूर्ती आपण त्यांना ती कल्पना देतो. आणि मग त्याच्यावर ते दिगोळे अभ्यास म्हणजे अभ्यासपूर्ण मायाची स्केच काढून दाखवतात. मग आमचे पण काही कलाकार आहेत, आमच्याकडे पण काही, तर ते पण आम्ही डिस्कस करतो. बाबा हे लोक असं नको असं पाहिजे, असं करून मग ती एक मूर्ती साकारते. तर दादा कित्येक वर्षापासून तुम्ही आगमन करता ते, मग असा कुठला आगमन आहे का खूप इंटरेस्टिंग किस्सा असेल तुम्ही अजूनपर्यंत विसरले नाही? नाही, सगळेच आगमन आमचे लवविषयासारखेच आहेत. त्याच्यामुळे तुम्ही कुठल्या पर्टिक्युलर एका वर्षासाठी मी नाही सांगू शकत. आता पुढच्याची आमची कल्पना वेगळीच आहे, 50 वर्ष ती तर वेगळीच कल्पना आहे. कदाचित ती बघून यावर्षी पण थोडीशी वेगळी आहे. ते तुम्ही प्रत्यक्ष याल तेव्हा तुम्हाला दिसेलच, त्याचं मी आता तुम्हाला सांगू शकत नाही. पण ते जे म्हणालात ना की काय म्हणाल तुम्ही आता इंटरेस्टिंग किस्सा म्हटलं तर एक आम्हाला आठवतं, आम्ही सजावट केली होती कारगिल युद्धावरती. तेव्हा आम्ही डेकोरेशन जेव्हा बनवलेलं, आम्हाला दुपारीही ते चालू करायला लावलेलं आहे शाळेतल्या मुलांनी. शाळेतल्या मुलांनी, त्या जेवढ्या शाळा आहेत ना त्या सगळ्या शाळा ठेवलेला मुलं आहेत ना? दुपारीही. तुम्हाला 92-93 असेल वाटत ते कारगिल युद्ध झालं होतं तेव्हा तुमचा जन्म झाला नसेल कदाचित. त्यावेळेला तो अविस्मरणीय येते. आज म्हणजे आमच्याकडे ते कॅमेरा नाही, मोबाईल नाही, हा जो तुम्ही आरतीला काउंट बघता ना त्यांच्या सुद्धा ही या पासून त्या आता मंडप पाहिलात ना तेवढी गर्दी. अक्षरशः म्हणजे त्याच्यामध्ये ओळखीचे पण, माफ करा, सगळ्यांना बघायला मिळणार. पण ते एक अविस्मरणीय तो सजावट त्यावेळेला भयंकर. आणि त्या ते सैनिक वगैरे अगदी ऍक्शन्स वगैरे होत्या, खेळण्यातले होते, मुवमेंट होतं सगळं, वाटायचं ते खूप चांगलं. त्यावेळेला वाटतं कुठे राजकीय नेता पण येऊन गेले त्या वर्षी मला वाटतं बरेच. तेव्हा खूप पॉप्युलर झालेलं, तिथूनच जास्त झालं पॉप्युलर. म्हणजे आमचं ते दुसरं तिसरं होतं मोठ्या मूर्तीचं. 92-93 ना, 91 आमची पहिली मोठी मूर्ती आहे. तिथूनच जास्त पॉप्युलरिटी झाली सजावट म्हणून. ते एक अविस्मरणीय आमचा प्रवास आहे त्या वर्षाचा. ते मला वाटत ना आमच्या एवढा तरी साऊथ मुंबईमध्ये झालं असेल. म्हणजे काही जण कसे 25 वर्ष कार्यक्रम करतात, 50 वर्ष. आम्ही तसं नाही, आमचं प्रत्येक वर्ष सुवर्ण महोत्सव किंवा रजत महोत्सव वर्ष याप्रमाणे आपण साजरं करायचं बस. दादा आपलं जे मंडळ आहे ते गणपती व्यतिरिक्त लोकांसाठी काय समाजकार्य करता? सामाजिक कार्य म्हणाल तर सगळ्या आमच्या मंडळाचे एक ब्रीदवाक्यच आहे, कला, शैक्षणिक आणि क्रीडा. आता मी मला उल्लेख केला, माझ्या पाठीमागे जी बसले त्यांची ही सही संकल्पना आहे. त्यांनी पहिली सुरुवात केली रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर, नेत्र चिकित्सा शिबिर, चंदन सुगरण हे आमचं टायटल आहे पाक कला स्पर्धेचं. ते विभागातील फक्त ज्या घरगुती आहेत त्यांच्यासाठी, जी व्यावसायिक स्वरूपात करतात शेफ वगैरे यांना प्रवेशिका नाही. त्यांना ज्या घरगुती बायका करतात काम, घरगृहिणी म्हणून, माफ करा घरगुती शब्द काढून टाका, घरगृहिणी म्हणून कोणाची आई, कोणाची बहीण, कोणाची बायको, अशा घरगुती सगळं सामान जेवण करतात ना त्यांच्यासाठी ती पाककला. आणि ते आमचे टायटल आमच्या याच्या माध्यमातून आम्ही सुरुवात करतो. आणि चंदनश्री शरीरसौष्ठव स्पर्धा ही आम्ही महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशन यांच्या माध्यमातून आमच्या मंडळात संयुक्तरित्या आम्ही ते राबवायचे, ती होती. आणि बाकी शैक्षणिक कार्यक्रम आम्ही घेतच असतो कधी कधी मुलांच्या याच्यामध्ये. चित्रकला स्पर्धा म्हणा किंवा एखाद्या मुला चांगला 10वी चांगल्या गुणांनी मार्क पाडलाय, 12वी झालाय, कोण इंजिनिअरिंगला जातं, कोण बाहेर जाते, तर त्यांचा आम्ही आमच्या मंडळावर सत्कार आणि कधी लागलीच अगदी थोडीफार मदत ऐपती मंडळच्या इच्छेनुसार पूरग्रस्तांना वगैरे पण मदत खूप. ते पण आमचे कार्यक्रम म्हणजे आता 2020ला कोल्हापूर साईडला झालं होतं पूर्ण. गेल्या वर्षी धाराशिव बार्शी ते केलं होतं. धाराशिवला झालं त्यावेळेला पण आम्ही इंस्टाग्रामवरती तुम्हाला हे पण पाहायला मिळतील. आम्ही ते सगळं सामाजिक कार्य आमचं चालू असतं काही ना काहीतरी. म्हणजे आणि आता 50 वर्षाचं औचित्य साधून आणि आमच्या मंडळाचे मानस सचिव त्यांचा 4 ऑगस्टला जो जन्मदिवस असतो त्यांच्या निमित्ताने आम्ही यावेळेला आमच्या साऊथ मुंबईमधून जेवढे मंडळ आहेत त्या सगळ्यांना, मुंबईतून महाराष्ट्रातून 100 मंडळांना आम्ही विमा कवच त्यांना उतरून दिलंय. म्हणजे गणपतीच्या कालावधीत मंडळाचा काय अपघात होणं किंवा एखाद्या कार्यक्रमाला काम करताना पडला सौजन्य, तर त्या 15च्या कालावधीमध्येच फक्त तो विमा कवच आम्ही त्यांना यावेळी. आणि आपण गणपतीचे दागिने वगैरे पण असतो त्याचा पण विमा. गणपती दागिने घालतात ना सोन्याचे वगैरे, त्यांचा पण विमा त्याच्यामध्ये यावेळेला आम्ही ते
तो एक वेगळा उपक्रम वेगळा राबवला आहे मंडळाच्या मागे. 2024 मध्ये आपल्या मंडळाला एक आवड भेटलेला मूर्ती आणि डेकोरेशनचा. मग तेव्हाची फिलिंग कशी होती? ते 10वी पहिल्यासारखं वाटतं. हा, बोर्डामध्ये पहिल्यासारखं वाटतं ना, तसंच वाटलं आम्हाला सुद्धा. म्हणजे आज जवळपास कधी त्यावेळेला तुम्ही म्हणतात 100 मंडळातून आमचं मंडळाचं नाव पहिलं आलंय, मग साहजिकच आहे ना, महाराष्ट्रात पहिल्यासारखंच वाटणार ना, अभिमान आहे आम्हाला त्याचा. आणि त्यासाठी सगळ्यांचेच आम्ही आभार मानतो. आणि ते डेकोरेशन पण सगळं पुढे मंडळातल्याच कार्यकर्त्यांनी केलेलं, बाहेर वगैरे कोणी नाही. दादा आपण बघितलं तर गोड गणपतीची एक पुष्पवृष्टी जेव्हा आपण करतो विसर्जनाला, तर ती सोशल मीडियाला खूप व्हायरल होते. त्याचे फोटोज म्हणा, व्हिडिओज म्हणा, तर त्यामागची प्लॅनिंग कशी असते आणि कार्यकर्त्यांची मेहनत काय असते? त्यांचीच मेहनत जास्त आहे. मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं की आम्ही जे पण करतो ते आम्हीच करतो. जी काय संकल्पना आहेत ना, जी आमची मागची पिढी पण त्यांच्या पण आम्ही हे घेतो, कल्पना घेतो. आम्ही असं कोणाला हे नाही करत की यार तू लहान आहेस रे, असं नाही. काहीतरी मिळतं त्यातून ना. 10 वाक्य बोलला, त्यातलं एक वाक्य चांगलं असेल तर घ्यायला काहीच हरकत नाही. शेवटी काय भविष्यात तोच पुढे जाणार आहे मंडळाला घेऊन. आणि ही कल्पना आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या, प्रत्येक पदाधिकाऱ्यामध्ये आहे. इथे कोण मोठा नाही, कोण छोटा नाही. आणि आम्हाला हे सगळं आमच्या मागून जे आता आशीर्वाद त्यांचाच आहे, त्यांच्याकडे आम्ही सगळं शिकलोय. माणूस बदलत चालेल, पण उत्सवात बदल होता कामा नये. तर दादा 10 दिवसाचा आपला प्रोग्राम कसा असतो, काय काय असतं प्लॅन त्याच्यात? 10 दिवस आम्ही म्हणजे या उत्सवाच्या वातावरणात ना गर्दी खूप असते, त्यामुळे आम्हाला काही कार्यक्रम राबवता येत नाही 10 दिवसात. म्हणजे आलेल्या गणेश भक्तांना कसं हँडल करायचं, गणपती प्रत्येकाला पाहायला मिळाला पाहिजे. गर्दी असते त्यामुळे आम्ही त्याच्यामुळे कुठले सामाजिक कार्यक्रम ठेवत नाही. म्हणून आम्ही अगोदर ठेवतो किंवा नंतर करतो. क्रिकेट कबड्डी सामने नंतरच होणार आहे, त्या 10 दिवसात कोणी येत नाही. ते क्रीडा प्रभाग झाले. शिवाय शालेय सत्कार किंवा का असेल तर ते वेगळं. तर ते आपण अगोदर आम्ही मंडळ उत्सवाच्या अगोदर घेतो, गणपती यायच्या अगोदरच. आम्ही गणपती लवकर आणतो, मग डेकोरेशनचं काम चालू होतं. तयारीवर आमचं आगमन आहे. या माध्यमातून मी सगळे गणेश भक्त जे आता ऐकते त्या सगळ्यांना मी आमंत्रित करतो, या वर्षी जरूर या. महाआरती राजपुराच्या आरतीला आनंद घ्या येऊन. पहिल्या दिवसापासून ते अनंत चतुर्थीचे आम्हाला दिवस मिळतच नाही, कारण तो सकाळी गणपती वाढून निघतो आमचा विसर्जन करायला. तर तो दिवस सोडून येते आणि पहिला दिवस एवढं नाही होत. पण मधल्याच्या दिवसा 8-9 दिवसामध्ये आम्ही आमच्या लोकल काही आमच्या विभागातच सी विभाग म्हणजे वॉर्ड ऑफिस, म्युन्सिपल वॉर्ड ऑफिस, त्यांच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या हस्ते आम्ही आरती घेतो. पोलिसांचे पोलीस एक स्थानिक पोलीस आहे, त्यांना आम्ही बोलवतो. परत तुमच्या जीटी हॉस्पिटलच्या ज्या नर्स आहेत, आमच्याकडून सगळं त्यांच्या नर्सेस म्हणजे काय वेगळा कामा हॉस्पिटलच्या नर्स आहेत, त्यांच्याकडून आम्ही आरत्या करतो. त्यांना मान देतो आम्ही. आणि त्यांचा मान असतो, आम्ही मान देतो त्यांना. पोस्ट ऑफिस आहे आमच्या जवळ, तिथे काही कर्मचाऱ्यांवर किंवा शिक्षक असतील जवळपास, किंवा चतुर्थ एखादं श्रेणीचे जे कामगार आहेत ना, आम्ही त्यांच्याकडून सगळं एक पूजा आरती वगैरे करून जातो. त्यांच्याकडून आरती देतो. दादा यावर्षी आपल्याला काय नवीन पाहायला भेटेल गोड गणपतीमध्ये? काय कॉन्सेप्ट असेल आणि थोडा काय माहिती देऊ शकता का आपल्या भक्तांना? यावर्षीचं आमचं खास आकर्षण म्हणजे केदारनाथचं मंदिर आहे आणि त्याला अनुसरून त्या मूर्तीची थीम आहे. ती मूर्ती तुम्ही जेव्हा आता या रविवारी यांचं आगमन होणार आहे तेव्हा ती सगळ्यांना दिसणारच आहे. आणि विशेष काय, लोकांची जी गर्दी ती आटोक्यात आणणं व त्यांना व्यवस्थित ते गणपती दर्शन व्हायला पाहिजे, हीच फक्त आम्ही काळजी घेतो. बाकी इतर असं एवढी प्रत्येक वर्षी आम्ही तीच काळजी घेतो, की यावर्षी पण तीच घेणार आहे. तर दादा आपल्या गणपतीचं रूट काय असतं आणि आपली मूर्ती कुठल्या कारखान्यातून निघते? म्हणजे आगमनाबद्दल विचारता की विसर्जन बद्दल विचारता? आगमन. आगमनाचा रूट आमचा परेल वर्कशॉप पासून ते लालबागचा चिंचपोकळी ब्रिज आहे तिथपर्यंत. तिथून मग 7 रस्ता मग मी वळतो ते मुंबई सेंट्रलच्या मार्गाने सरळ येऊन ग्रँड रोड, मग गिरगाव ते मग इकडे हा सरळ पट्टा आहे. गिरगाव ठाकूर झाले चंदनवाडी शेवट. दादा हा थोडा ट्रिकी क्वेश्चन आहे की विजय खातू सरांनी बनवलेल्या कोणत्या 2 मूर्त्या तुमच्या खूप फेवरेट आहेत आणि सिद्धेश दादाने बनवल्या पैकी कोणत्या 2 मूर्त्या तुमच्या सर्वात जास्त फेवरेट आहेत? मी थोडक्यात सांगेन, विजय खातूंच्या सगळ्यात मोठ्या फेवरेट आहेत आम्हाला, सगळ्यात. आणि मला वाटतं या माझ्या उत्तराशी कार्यक्षम सहमत. नक्कीच. आणि विजय सिद्धेश जुगोळे म्हणताय
तर ते गेले 4 वर्ष आमची समज. कारण त्याच्याही अगोदर तो 10 वर्ष एक त्यांचा एक शिष्य म्हणून होता, त्यांच्या शिष्य म्हणायला हरकत नाही. त्यामुळे त्याचाही हात लागलाच की थोडाफार. त्यामुळे त्याची आपण झाले आपण आणि त्या आपण सगळ्यात चांगल्या मूर्ती आहेत. तर मित्रांनो, आजचा हा आपला पॉडकास्ट कसा वाटला अखिल चंदनवाडी गौड गणपती सोबतचा नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरया. मंगळमूर्ती मोरया.